श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा करताना कित्येक जणांना स्वामी प्रचिती येते. स्वामी भक्त हो, आज जो तुम्ही स्वामी अनुभव बघणार आहे, हा अनुभव एकदम ज्वलंत अनुभव आहे, जो की पुण्याच्या ताईला श्री गुरुचरित्र पारायणात आला आहे. ताईंनी स्वतःचा खुलासा नाही केला, परंतु बिजली नगर केंद्र पुणे येथल्या सेवेकरी आहे. चला तर ताईंना आलेला स्वामी अनुभव त्यांच्या शब्दात ऐकूया. गुरुचरित्र पारायणात मला आलेला अनुभव मी तुमच्या समोर मांडित आहे. मी आणि माझे पती आम्ही दोघे कंपनीत कामाला जातो. कंपनीमध्ये माझी जनरल शिफ्ट आहे, सकाळी 8 ते संध्याकाळ 6 वाजेपर्यंत, आणि माझ्या पतीची आठवड्यातनं कधी फर्स्ट शिफ्ट तर कधी सेकंड शिफ्ट अशी ड्युटी असते. आणि काल गुरुचरित्राचा 6वा दिवस, माझ्या मिस्टरांची नेमकी फर्स्ट शिफ्ट होती. मी ड्युटीवर सकाळी 8ला निघून गेले. मिस्टरांना सकाळी 9वा जायचे होते, तर त्यांनी नाश्ता गरम करून घेतला. गॅस बंद करायच्या ऐवजी कमी करून ठेवला. त्यांना वाटले बंद झाला आहे, ते नाश्ता करून निघून गेले. पण इथून पुढे स्वामी महाराजांची लीला सुरू झाली. असे म्हणतात ना की गुरु बग सांगे गुरुचे लक्षण, गुरुचरित्राचे कर पारायण, असेच काही माझ्या बाबतीत घडले. मिस्टर ड्युटीवर निघून गेले आणि घरी कोणीच नव्हते, पण बारीकमध्ये गॅस तर चालूच होता. मी परत येईपर्यंत म्हणजे सायंकाळचे 6 पर्यंत 9 तास गॅस चालूच. मी आले घरी, कुलूप उघडले आणि बघते तर काय, अरे बापरे, खूपच गॅसचा वास येत होता. मी मग पटकन गॅस रेग्युलेटर बंद केले आणि थोडे बाहेर बसले. नंतर लक्षात आले की लाईट लावायला नको. माझ्या मनाची शंका, लाईट चालू केले तर गॅस सिलेंडरचा ब्लास्ट करेल वगैरे, पण बघते तर काय लाईटच नव्हती. कधीची गेली काय माहित नाही. आणि परंतु मी सकाळी गुरुचरित्र वाचून निघून गेले त्यावेळेस मी दिवा अगरबत्ती लावली होती. इतक्या वेळ अगरबत्ती जळत नाही राहू शकत, पण दिवा तो तर चालूच होता. गॅसचा पूर्ण वास घरातून गेल्यावर दिवाबत्ती करायला गेले, बघते तर काय, कलशावर असलेले फूल दिव्यावर पडलेले होते. त्यामुळे दिवा हा पूर्णपणे विझला होता. यामुळे कुठलीच जीवित हानी आणि घराची हानी झाली नाही आणि स्वामींनी कोणते संकटही येऊ दिले नाही. आमचे राहते घर भाड्याचे असल्यामुळे भाड्याचं घर खाली कर असा प्रसंग पण ओढला नाही. जर सिलेंडर फुटला असता तर किती आणि काय काय झालं असतं ते तर हे आपल्याला चांगल्यापैकी माहिती आहे. आज ज्या संकटातून वाचले ते फक्त आणि फक्त जगाचे चालक, मालक, पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याच मुळे. या प्रसंगातून मला एक प्रचिती आली की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे वाक्य खरंच आहेत. आपल्या ध्यानी मनी पण नसताना अशा प्रसंगातून स्वामी वाचवतात. स्वामी हे नेहमीच सेवेकऱ्यांचे रक्षण करतात. या प्रसंगातून मला प्रचिती आली. श्री स्वामी समर्थ.